हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू दीव. हे आहे आजचा आमचं हॉटेल. हा आहे आमचा काल रात्रीचा स्टे आणि थोडासा मी त्यांना व्ह्यू दाखवतो बेडरूमचा. सो या दिस इज अ प्रिटी बेडरूम. जर तुम्हाला बेडरूम किंवा कोणतं हॉटेल आम्ही स्टे करते ते मी इथं मेन्शन करते, तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करू शकता. आता मी आहे आमच्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये. खूप अफोर्डेबल प्राइसेसमध्ये मेक माय ट्रिपवर आम्हाला ही रूम भेटलेली आहे. हा आहे फॉरेस्ट व्ह्यू आमच्या रूममधून. इथून पुढे येतो तो येतो समुद्र आणि बीच, आणि हा आहे नदीचा व्ह्यू. मच्छिंद्री नदी नावाची नदी आहे जी वाहते इथून, आणि आम्ही बरोबर ह्याच्यामध्ये समोर एक तलाव पण दिसू शकते. इथे सकाळी डक्स होते एकदम सकाळीच्या वेळी 6 o'clockला उठले होते. आता आम्ही बाईक रेंट करणार आहे आणि देर आर 3 to 4 स्पॉट्स जे आम्ही करणार आहे. एक बीच करणार आहे अर्ली मॉर्निंग, सो एक बीच करायचं आम्ही म्हणतोय. एक मेमोरियल आहे जिथे नेव्हीसाठी ट्रिब्यूट दिलं गेलं आहे, त्याचं म्युझियम आहे. आणि एक खूप सुंदर असे केव्ज आहेत जे आम्ही आज पाहणार आहोत आणि ते तुम्हाला देखील दाखवणार आहोत. सो स्टे ट्यून. ये वाली गाड़ी है ना? कोई भी गाड़ी चलाओ एक को हेलमेट पहनना है. हाँ हाँ ठीक है. हाँ बाइक फर्स्ट टाइम यूर रेंटिंग बाइक? यूर रेंटेड? नो वी नेवर हैव. नो. तो अभी हम बाइक रेंट करेंगे. आम्ही इथे ब्रेकफास्टसाठी आलेलो आहे. घोगला बीच म्हणून आहे तो समोर आहे. तो बीच आम्ही कदाचित करू. आता हा नाश्ता खाणार आहे. मिताली टेल व्हॉट इट इज. व्हॉट इज दिस? That is curry which we eat with papda, Okay, jalebi and okay. khaman dhokla. ओके एंड दिस इज जलेबी एंड दिस इज ढोकला. तो अभी हम टेस्ट करते हैं. लेट मी टेस्ट. सो दिस इज पावडा ट्राई फर्स्ट टाइम आई गेस. दिस यू शुड Yeah. ओके. Yummy. The chutney is like थोड़ी-सी इमली टाइप से. मतलब चटनी very nice. एवढी सगळी ट्रिप आमची छान झालेली आहे आणि आता जाताना आमचा एक गोंधळ झाला आहे. उलटं केलं आम्ही. ज्याने हेल्मेट घेतलं ते मागं बसलं आहे, चालू होते ती पुढे बसली. आता हॉटेलवर आलो आम्ही नाश्ता करून, जिथं नाश्ता केला तिथे. आता एक इश्यू सॉल्व्ह करायचा. तो इश्यू मी तुम्हाला सांगेन रात्री. आता तुम्ही ट्रिप एन्जॉय करू शकता कारण आजचं बुकिंग कॅन्सल करायचं होतं, ते कॅन्सल होत नव्हतं. पण मेक माय ट्रिप गाईज, ही ट्रिप फुल मी प्लॅन केली आहे ऑन मेक माय ट्रिप. येस मिताली, हाऊ वॉज द ट्रिप? या बिकॉज टूर गाईड वॉज मी, सो आय एम नॉट डुईंग बट आउट. बट कधी पण तुम्हाला कुठलेही ट्रिप्स करायचे असेल मेक माय ट्रिप पण बिंदास करा. खूप हेल्पफुल लोक आहेत. हॉटेल्स आर द बेस्ट. आमचं हॉटेल पण तुम्ही बघितलं असेल. वी जस्ट स्पॉटेड ॲट द चीपेस्ट प्राईस एव्हर. तुम्ही येत असाल तर या. आता आपण जातोय कंगेश्वरला. ऑन द वे वी हैव बुक्ड आवर बसेस फॉर टुनाइट. फॉर इमरजेंसी वी नीड टू लीव टुडे ओनली, और होटल का रिफंड भी मिल गया हमें आज के रात का. फिर उसके बाद अहमदाबाद जाएंगे. अहमदाबाद से ये कैचेंगे ट्रेन टू बॉम्बे. शिवलिंग्स का दर्शन एक साथ समुद्र के पास. लेट्स गो. वेगळं दिसतंय. हे म्हणले छोटे छोटे काय दिस इज चिड़ियाघर. मिताली मला एक चिड़ियाघर है और चिड़िया भी है यहाँ पे पीछे. सी फ्लाइंग. ये एंट्री है. विल एंटर. नारळ पाणी पिलेलं आहे आम्ही मंदिर बघून त्या अंकलकडे, आणि आम्ही यांना पैसे निर्लज्ज सगळं फोटो काढतो. आता मलाई खाणार आहे म्हणून ॲक्च्युली, ते बाकी काही रिझन नाही आहे. सो हॅव मलाई. विल शो हाऊ इट विथ मलाई. ते मलाई खूप टेस्टी दिसते, तुम्ही खाऊ शकता. Really soft and delicious. त्या कोकोनटचं, ते जे कोकोनट आहे ना, मी आणि मितालीने एकच घेतला. थँक आम्ही एक घेतला. पाणी संपत नव्हतं. लाईक आम्ही म्हणतो की प्लीज ओके लास्ट सिप एक अँड वी आर लाईक ते संपत का नाही आलं. मिताली घे तू, आय डोंट वॉन्ट, आय हॅव मलाई. तर मी मलाई खाते. मग हॉटेलमध्ये आम्हाला चेकआउट करायला जायचं आहे. अँड देन दे आर ब्युटिफुल केव्स वी आर गोइंग टू. ते केव्स बंद आहेत, पण त्या केव्सचा जो बाहेरचा एंट्रन्स पार्ट आहे, ज्याला हेरिटेज पार्ट म्हणतात, तो ओपन आहे. सो लकीली तेवढा तरी बघायला मिळायचं नशीब, म्हणून आता आम्ही तिकडे जाणार आहे. तिकडे भेटूया. चलो, हा आहे हेरिटेज वॉक. म्हणजे तुम्ही गडावर चालताय हेरिटेजली असं म्हणू शकता. हेरिटेज वॉक. हा आहे जलंधर बीच, सुंदर असा. ही आहे आज
थांब जरा, हे केव्ज नाही आहेत काहीच, पण केव्ज असेच असणार आहेत सुंदर असे. तुम्ही याचं टेक्स्चर वगैरे बघू शकता केव्जचं, पण हे ओरिजिनल नाही आहेत. हे केव्जच्या साईडवाले केव्ज आहेत जे आम्ही आता काहीच ऑप्शन नाही म्हणून बघायला आलो, एवढं लांब आलोच तर. आणि इथे तुम्ही सुंदरसे फोटोज काढू शकता. केव्ज आता ओपन होतील लवकरच असं म्हणतायत ते, पण आता आमचं तर नशीब नाही, आम्ही तर आज निघालो. मग आता इथे काय दिसतं, हे स्टेप्स वगैरे पण काय आहेत. इथे आम्ही 1-2 फोटोज. तर गाईज आम्ही आता आलो आहे मेमोरियलला, आणि थँक गॉड फुली आता थोडीफार लोक दिसायला लागलेत आम्हाला. म्हणजे इथं असतातच मोस्टली, तिथं शिफ्टचं त्यांनी सगळं केलेलं आणि गार्डन्सचं वगैरे मध्ये असं खूप सुंदर ड्रेस. हे आम्ही आता वरचं ते मितालीला बघी पाहिजे होती, तर काय मितालीचं वय आहे तुम्ही गेस करा. मग आता हे ही म्हणते काय कशासारखं दिसते. नाही मेरे को नाही पता. इथे सगळे शहीद जे सोल्जर्स आहेत त्यांचे नेम्स आहेत असं मिताली म्हणते आहे, आणि असूही शकतात का असू नयेत. हे आहे एंड या मेमोरियलचा. त्यामध्ये स्टेज टाईप आहे, त्यांचे फंक्शन्स जे असतात आर्मी व सोल्जर्स ते इथं होत असतील. आता वरती जाऊयात ही शिप पाहायला. ही शिप आहे F149. याचं काय इम्पॉर्टन्स आहे ते इथे सांगायला कुणीही नाही आहे आपल्याला. काही आपल्याला बोर्ड वगैरे दिसला तर आपण वाचून काढूया तुमच्यासाठी. आणि इथे कॅप्टन्सची नावं आहेत ठेवले. चेकआउट झालेलं आहे तिथे खायला जेवायला म्हणजे. पण मितालीमध्ये एनर्जी आली अचानक, आणि आता ती मला घेऊन आली आहे चर्चला. म्हणजे मी चर्चची लोकेशन पाहिली होती आधीच, आज म्हटलं की काय असणार आता चर्चमध्ये पाहायला तसं. पण जाऊया आता, बघूया काय आहे. चर्चमध्ये खूप सुंदर फोटोज आले तिथे. गार्डन बघा, सुंदर असं शोच आहे. तर एवढं सगळं फिरून आम्ही जेवायला आलो, आणि बघा एवढ्या उन्हात तर एसीत बसलोय. सूप पितो कारण की मला सूपचं क्रेविंग झालेलं भयंकर. आणि आता पण फूड जे ऑर्डर केलं ते सगळं पंजाबी ऑर्डर केलं आहे. तर पंजाबी फूडच खायचं आहे बास मला आता. बास झालं पंजाबी फूड. देर इज समथिंग हिअर. हे बघा इटालियन डिशेसची नावं पण अशी नाही आहेत जशी मिताली काय म्हणतात त्याला सांग जरा तू. रिंगानो ओलो, आणि मी ते कसं वाचते बघा ते रिंगानो ओलो. ते इटालियन डिश वाटायला लागली मला इथे दिसायला बघा रिंगानो ओलो. आम्ही काय पंजाबी खालो, आम्हाला पंजाबी खायचं आता नको आपल्याला काही. दुपारचे वाजलेत 2:30 आणि आम्ही चाललोय नागाव बीचला. म्हणजे हे आता आपण ईस्ट वेस्ट न्यू दमन असं म्हणू शकतो. आता आपण ईस्टचा पार्ट बघितला, परत ईस्टलाच जातोय. फोर्ट 6 वाजता बंद होता, त्याआधी ते एक नागाव बीच म्हणून आहे, तो पाहायला आम्ही जाणार आहोत. आणि आम्ही दीवच्या वेस्ट पार्टमध्ये आलो जिथे एअरपोर्ट सिच्युएटेड आहे. आणि हा आहे डायनोसॉर पार्क जो आमच्या हॉटेलवाल्याने आम्हाला सांगितलेला. गुगल मॅप्सवर आम्ही बघितलं तेव्हा कळालं की फक्त इथे डायनोसॉर असतील, त्यांचं तर काही काम नाही आहे. पण आम्हाला जे एक्साईट केलं ते म्हणजे हा समोरचा नागाव बीच जो इथे खूप फेमस आहे. तिथे एक मंदिरही आहे परत भोलेबाबांचं, जे आपण जाताना दर्शन करूया. व्हॉट यू वॉन्ट से, डू यू वॉन्ट से समथिंग? व्हॉट इज सर्चिंग? ती काहीतरी शोधते जे तिला मिळत नाही आहे ती शिकते. दुपार झालेली आहे, आपण बीच करून थेट फोर्ट पाहायला आलो. आणि फोर्टवर जाता जाता आम्हाला ही शिपची मागे दिसते. ही शिप तुम्हाला आठवली असेल आपण कुठे पाहिली होती. असं तर छोटं मॉडेल आपण पाहिलं होतं मेमोरियल पार्कला. आणि तेव्हा कन्फ्युजन झालं होतं की ह्या सोल्जर्सची नावं इथे का आहेत, का आहेत हीच नावं, किंवा हेच नेम्स आणि हेच कॅप्टन्स का दिसतात, ह्याच ऑफिसर्सची का नावं दिसतात, हेच सोल्जर्सची नावं का दिसतात. तर रहस्य मिळालेलं आहे फायनली. ही जी शिप आहे खुकरीची, तर इंडिया पाकिस्तान वॉर जी 1971मध्ये झाली होती त्यावेळेस या शिपचा सगळ्यात महत्त्वपूर्ण रोल ठरलेला आहे. पाकिस्तानमधून ज्या सबमरीन्सनी 3 शॉट्स केले होते त्यांच्या सबमरीनमधून ते थेट या शिपला लागले होते. आणि जेव्हा ते या शिपला लागले होते 18 ऑफिसर्स आणि 176 सोल्जर्स ही शिप पाण्यात बुडाली होती. तर जोपर्यंत वॉर चाललं होतं तेव्हा या शिपनी एका बॅकबोन सारखं स्ट्रॉंग राहून इंडियाची मदत केलेली आहे, म्हणून या शिपचं एवढं महत्त्व आहे. आणि 176 सोल्जर्स आणि जी 18 ऑफिसर्स आहेत त्यांची नावं आपण तिथं पाहिलेली आहे. पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर कन्स्ट्रक्शन आहे. जर आपण 1971 म्हणतोय आणि एवढी ॲडव्हान्समेंट तुम्हाला शिपमध्ये दिसते, हे त्याचं एक स्वरूप आहे जे त्यांनी बनवलेलं आहे. 2020-21 साली त्यांनी हे स्वरूप बनवलं आहे ट्रिब्यूट म्हणूनच. तर खूप सुंदर. अँटिनास काय करतात, माझाच फेवरेट टॉपिक होता वेन आय वॉज डुईंग इंजिनिअरिंग, रडार्स अँड अँटिनास.
तर सपोज अंधार असतो समुद्रात, लाईट वगैरे तर आपले रोडसारखी नसते. तर सगळ्यात महत्त्वाचं काम हे रडार्स करतात. समोरून एखादी मोठी शिप येते, छोटी शिप येते, समजणार कसं भर समुद्रात, नेव्हल ऑफिसर्सला हे समजणार कसं की समोरून कोणतरी येते. तर रडारनी हे सिग्नल्स कन्वे केले जातात. रडार्समधून जे सिग्नल जातात ते त्या रडारला पोहोचतात आणि त्यांना कळतं की अरे बाबा या डिस्टन्सवर शिप येते, आपण टक्कर खायची नाही आहे, आपण आपला भान विसरायचं नाही आहे आणि आता आपण सावध राहून एकमेकाला डिरेक्शन्स द्यायची आहे. तर ते रडारचं काम खूप सुंदरपणे इथे केलं जातं आहे. त्यासह आज जाण्याची परवानगी आहे, पण आपण आत्ता जात नाही, बिकॉज फोर्टचं टायमिंग क्लोज व्हायचं आहे. त्याच्या पहिला आपण फोर्टला प्रेफरन्स देणार आहोत. त्यासह इथे छोटे छोटे शिप्स आहेत आणि आज तुम्ही पाहू शकता, झूम करा, तिथे थोडे टुरिस्ट गेलेले आहेत ही शिप पाहण्यासाठी. आपण नक्कीच वेळ मिळाला ही शिप व्हिजिट करायला येऊया. आतून डेफिनेटली ट्राय करूया व्हिडिओ बनवायला, ताकी सगळ्यांना कळेल की आत कशी रचना असते. नॉर्मल शिप आणि क्रुझेस आपण भरपूर पाहतो, पण ही आहे नेव्हल शिप ज्यांनी इंडो पाकिस्तान वॉरमध्ये भारताची सेवा केलेली आहे. फोर्ट ऑफ द्यूला आलेलो आहे. मागं आहे सुंदर असं कमानीचं एंट्रन्स फोर्ट ऑफ द्यूचं. 1535 AD ते 1539 AD मध्ये हा फोर्टची रचना केली होती. फोर्टच्या एंट्रन्समध्येच आपण सध्या आहोत. या साईडला समुद्र दिसेल, या साईडला तुम्हाला पाणी दिसेल, जे पुढे समुद्राला कनेक्ट होतं. वरून तुम्हाला व्ह्यू पाहायला मिळेल. फोर्ट ऑफ व्ह्यूची हिस्ट्री अशी आहे की बहादूरशाह जफर आणि पोर्तुगीजचे जे राजा होते त्यांनी या फोर्टची रचना केली होती एक साथ, आणि ते सुलतान ऑफ गुजरात होते. आणि त्यांना बरेच काही पोर्तुगीजनी ते सुरू केल्यामुळे, उद्योग सुरू केल्यामुळे, व्यवसाय सुरू केल्यामुळे त्यांना असं वाटलं की त्या फोर्टची गरज असावी, म्हणून त्यांनी दोघांनी मिळून या फोर्टची रचना केलेली होती, डिझाईन केलं होतं. हे तुम्ही फोर्ट पाहू शकता या फोर्टचे. वर देखील आपण जाणार आहे, पण हा आहे एंट्रन्स आणि फोर्टच्या सी कनेक्टिंग एंट्रन्सजवळ मी सध्या उभी आहे. मिताली त्यांना पूर्ण असा व्ह्यू दे. तिकडून माझ्या लेफ्ट हँड साईडपासून तुम्ही पाहिलं असेल की फोर्ट स्टार्ट होतो आहे. त्यानंतर आपण येतो आहे मध्यभागी, जिथे हे सुंदर असं कवच दिसते आपल्याला, जिथून पाहणी केली जायची. त्यानंतर आता आपण पाहूयात फोर्टचा मध्यभाग. मध्यभागात सुंदर असं पिक्चरमध्ये दिसतंय तसं महल आपल्याला पाहायला मिळतं आहे. कदाचित राजा राणी इथे राहत असावे. मागं दिसते सुंदर असं लाईट हाऊस, जे आपण नंतर पाहायला जाऊयात. आणि हा आहे माझ्या एक्स्ट्रीम राईट साईडचा एंट्रन्स, जिथून आपण या फोर्टमधून एंट्री केली आणि स्टार्ट ऑफ द व्हिडिओ केला. हा आहे समुद्र जो कनेक्ट करतो पाणीकोटा आणि फोर्टला. पाणीकोटाविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन देऊया. जेव्हा मुस्लिम यांनी राज्य इथं केलं होतं, या फोर्टवर कब्जा केला होता, तेव्हा त्यांनी ह्याला एक पाहणी म्हणून किंवा एक चेकपोस्ट म्हणून पाणीकोटाचा यूज केला होता. पोर्तुगीज राजा तिथं जेल म्हणून देखील या स्थळाचा उपयोग केला जायचा. भरपूर स्पायसेसची ट्रेडिंग या ठिकाणी केली जायची, म्हणून याची गरज, पाणीकोटाची गरज भरपूर भासली होती आणि त्याचा उपयोग देखील प्रत्येक राजांनी इथं त्याप्रमाणे केला गेला होता. इथे अजून एक मोठं कारागृह आपल्याला दिसतंय, पण मला असं वाटत नाही ॲनिमल्स आहे. त्याला वाटते ॲनिमल्स आहे, पण मला वाटते माणसांचंच आहे. वेल आहे इथे. अजून लाईट हाऊस पोहोचतोय आम्ही. काय पाहायला मिळतंय, गाईड हायर करायला आम्हीच आहोत. ओ देयर इज अ वेल हिअर. मे बी वेल असू शकते आणि आत्ता सेफ्टी पर्पजसाठी त्याने ते झाकलं असणार आहे कन्स्ट्रक्शनमध्ये. तर आता मितालीचं नॉलेज कदाचित बरोबर आहे, कारण की इथून जे हत्ती इतर घोडे असतील युद्धात वापरले जाणारे, ते इथून आत येत असतील कदाचित, असा आमचा अंदाज आहे. और हां, तिथूनच मोस्टली ते आत येत असणार. खालून एक एंट्रन्स असणार आहे, जशी आम्ही ही एंट्रन्स शोधून काढली आहे, ही जी आपण जेल करत होतो आता ती. तर तिकडून ती एंट्रन्स असणार आहे. इथे मधी त्यांना आणलं जायचं आणि मध्ये खूप साऱ्या गोष्टी जे समजत नाही आहेत, तुम्ही पाहू शकता. असे मध्येच खड्डे आहेत, बॉक्स कवर केलेत. आणि हे जे एंट्रन्स आहे, मिताली म्हणते की तिथे आय गेस त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी युद्ध किंवा त्यांना खेळवलं वगैरे जायचं. आणि तिथून जे इथून परत त्यांना केजमध्ये टाकलं जायचं, ते इथं तुम्हाला हे होल दिसतं, ते डिरेक्टली कनेक्ट होतं. येस, आपण जे वरून पाहिलं त्यांना, म्हणजे त्यांना श्वास घेता यावा आणि त्यांना निवांत हवा पोचावी त्यांच्या केजमध्ये, म्हणून हे आहे वरती. उभा होऊ शकतो एका सुंदरशा फोर्टसाठी. तिथे त्यांनी पूर्ण लँडचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे आणि ही रचना केलेली आहे. तिथे परत एक तोफ दिसते आम्हाला आणि हे फोर्ट. अजून लाईट हाऊस करतोयच आम्ही. हे सगळं आता बनवलेलं आपलं मॉडिफाईड गार्डन आहे. स्प्रिंकलर्स वगैरे लावलेत त्यांनी, झाडे लावली आहेत थोडी.
पण वेल मेंटेन फोर्ट आहे. आपण असं म्हणू शकतो की आपण राहतो तिथे महाराष्ट्रामध्ये देखील एवढी सुंदर आणि एवढी पारंपरिकता जपलेली नाही आहे. आपण सतत जातो, आपण महाराजांचा जप सतत करत असतो, पण त्या फोर्ट्सना ही मेंटेनन्स दिलेली नाही. एंट्रन्सला देखील त्यांनी पेंटिंग्स केलेल्या आहेत आणि अशी गार्डन वगैरे मेंटेन केलेली आहे. आणि आपण का नाही करू शकत यार? आपण हे बोलायला हवं आपल्यासारख्या लोकांनी की महाराष्ट्राच्या फोर्ट्सची देखील रिकन्स्ट्रक्शन अशीच झाली पाहिजे. तोप तर अनेक पाहिलेल्या आहेत आपण, पण ह्या ज्या तोप आहेत ही शपथ आर्मी लवर्स जे असणार आहेत ना, दे आर गोइंग टू बी लाईक हे काय आहे बॉस. KGF मध्ये वगैरे आपण आत्ता पाहतो की असे तोप्स आहेत, पण दिस इज अ फॅक्ट की पोर्तुगीज इन्व्हेड करायला आले होते तेव्हा त्यांनी अशी मशिनरी आणि असे रचलेले सुंदर असे आर्मर्स घेऊन ते इथे आले होते आणि म्हणून ते आले होते यार राज्य करायला. शक्य असं त्यांना झालं नाही, पण हे प्रत्येक तोपची काही ना काहीतरी खासियत आहे. इथे इन्फॉर्मेशन नाही आहे. एकच गोष्ट इथे चुकते ती म्हणजे प्रत्येक तोप किंवा प्रत्येक जागेवर त्याने एक छोटंसं बोर्ड लावायला पाहिजे होतं आणि सांगायला हवं होतं की इथे काय होत होतं, पण ते नाही केलेलं. पण प्रत्येक तोपची हाईट, लेंथ, मिताली म्हणते चर्च आहे म्हणजे नक्कीच चर्च असेल. बस इथे जे त्याची रचना केली गेली आहे या स्ट्रक्चरची ते चर्च आहे असं वाटतं. तर बॅटरी प्रॉब्लेम गाईज यावेळी, आता माझी यावेळी चुकी नाही. मी पॉवर बँक पण आणले, पॉवर बँक चार्ज पण आहे, पण मला आठवत नाही कुठे. मी जिथे बॅग ठेवले हॉटेलमध्ये तिथंच आहे. आणि आता मी त्याच्या फोनवर थोडंफार काय केलं तर कधी. चलो लाईट हाऊसमधून जातो. चला आम्ही लाईट हाऊस. चलो फायनली चलो. दीव नगरी, दादरा नगर हवेलीज सगळे इथून दिसत आहे. आलोय फायनली लाईट हाऊस. लहानपणापासून स्वप्न होतं एखादं लाईट हाऊस पाहावं. नुसतं स्टोरीजमध्ये मी पाहिलं होतं नॅन्सी ड्रू, फेमस पाय, सिक्रेट 7, आणि आज ते लाईट हाऊस मी फायनली वयाच्या कोणत्या तरी वर्षी पाहायला आलेली आहे. तिथे फोटो काढायचा आणि निघायचा. लाईट हाऊस पण जे मरीनर्स और सेलर्स आहेत त्यांना सूचित करायसाठी की इथं जो एरिया आहे तो डेंजरस आहे, व्यवस्थित या, नीट या, त्यासाठी लाईट हाऊसचा वापर केला जातो. चलो गाईज, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा सुंदर असा व्हिडिओ जरा पाहत राहा, आम्हाला प्रेम देत राहा.